हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचीच क्रिएटर आणि डेकोरेटर भक्ती. काल मी व्हिडिओमध्ये बोललेली की झिरो इन्व्हेस्टमेंट पासून आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो. त्यासाठी आता मी माझी जर्नी सांगते. माझ्या बिझनेसची मी कशी ती केली आणि त्यातच तुम्हाला उत्तर मिळणार आहे की झिरो इन्व्हेस्टमेंट पासून बिझनेस स्टार्ट कसा करायचा आहे. सो माझ्या बिझनेसची सुरुवात झाली अशी की आम्ही एका रिलेटिव्हच्या लग्नाला गेलेलो आणि तिथे आम्ही जे डेकोरेशन बघितलं, डेकोरेशन म्हणजे जे आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावली होती आणि ती एवढी खराब होती, एवढी मळालेली होती, एवढं कसं तरी. आणि त्या रिलेटिव्हला आम्ही विचारलं, की ह्यांचे पैसे किती घेतले डेकोरेटरनी? तर खूप आवाच्या सवा होते. त्या मानाने ते डेकोरेशन खूपच काहीतरी होतं. सो माझ्या नंदा होत्या माझ्याबरोबर. त्या बोलल्या, "वहिनी ह्यापेक्षा तू खूप छान करशील." त्यांनी माझी घरातली क्रिएटिव्हिटी बघितल्यामुळे बोलल्या, "वहिनी तू खूप छान करशील ह्याच्यापेक्षा." मग तिथे ट्यूब पेटली, की हा हा बिझनेस आपण करू शकतो. यात एकतर आवड पण आहे आणि थोडेसे एफर्ट्स घेतले तर आपण हे करू शकतो. काही दिवसांनी त्याच रिलेटिव्हकडे बारशाचं फंक्शन होतं. मी घरी विचारलं, मिस्टरांना विचारलं. मिस्टर बोलले, "जमेल ना?" मी म्हटलं, "हो जमेल. मला फुलांची आवड आणि फुलांचं डेकोरेशन करायची जास्तीच आवड असल्यामुळे म्हटलं मी पाळणा तर मी छान सजवेल, पण बलून्ससाठी मला काहीतरी शोधावं लागेल. पण त्याआधी आपल्याला ते रिलेटिव्हला कन्व्हिन्स करायला लागेल." बोलले, "ठीक आहे." आम्ही रिलेटिव्हशी बोललो. ते बोलले, "ओके, काय प्रॉब्लेम नाहीये." आम्ही त्यावरही त्यांना आश्वासन दिलं, की चांगलं झालं तर ठीक आहे पैसे द्या किंवा नाही झालं तर नका देऊ. फुलांचं तर मी करेल, पण बलूनचं कोण करणार? काहीच माहिती नव्हतं. झिरो नॉलेज होतं. बरं बलून फुगवतात कशी, ते मशीननी फुगवतात हे सुद्धा माहिती नव्हतं. सो एका फ्रेंड थ्रू आम्ही एका इव्हेंट वाले होते दादा, त्यांच्याकडे गेलो. ते डेकोरेशन करायचे. त्यांना विचारलं, "दादा मला इव्हेंटचा बिझनेस करायची खूप इच्छा आहे आणि तुम्ही माझी हेल्प करणार का? म्हणजे मी तुम्हाला प्रोग्राम आणून देत जाईल. तुम्ही माझी हेल्प करा, म्हणजे तुम्ही ते प्रोग्राम करा. नाव माझं असेल." बोलले, "ओके, ठीक आहे. मला काय, मला माझे फंक्शन करून मला पैसे मिळण्याशी मतलब आहे." मी म्हटलं, "ठीक आहे." मग असं करून आम्ही तो बलूनचं डेकोरेशन त्यांना दिलं, फुलांचं मी केलं आणि इतकं सुंदर झालं ते, एवढं सुंदर झालं. मी आता फोटो टाकते तिकडे. हे माझं पहिलं डेकोरेशन. त्यावेळेला आई होणार, बाबा होणार हे पॉप मिळायचे नाही. हे आम्ही घरी बनवलेले. पहिलंच डेकोरेशन सुपर डुपर हिट झालं आणि पहिल्याच फंक्शनमध्ये आम्हाला ₹1700 प्रॉफिट झाला. सो खूपच आनंद. म्हणजे नवीन काहीतरी बिझनेस स्टार्ट केलाय आणि पहिल्याच याच्यात आपल्याला प्रॉफिट झालाय, काहीही गुंतवणूक न करता. आणि खूप आनंद झाला. मिस्टर पण बोलले, "ओके, मस्त बिझनेस आहे, तू करू शकते" वगैरे. स्टार्ट झालं आणि नंतर मिस्टरांनी वेबसाईट बनवून दिली. खूप एफर्ट्स घेतले त्याच्यात नंतर. ऑनलाईन काय-काय होऊ शकतं. तर माझ्याच मुलाचा वाढदिवस आता. माझ्या मुलाचा वाढदिवस आम्ही खूप छान केला. ते पण डेकोरेशन खूप सुंदर झालं. सेम आम्ही ॲज इट इज त्यांच्याकडे जायचो. ते डेकोरेशन मला करून द्यायचे, असं. मग हळू एक मग एका खूपच लांबच्या ओळखीनी फ्रेंडच्या फ्रेंडचा कोणीतरी, त्यांचा एक होतं फंक्शन, ते केलं. मग त्या फंक्शनपासनं माझ्या बिझनेसला खूप ग्रीप आली. ते फंक्शन इतकं छोटं होतं, इतकं, पण ते एवढं लोकांना आवडलं तिकडे आलेल्या. म्हणजे एकदम छोटीशी जागा होती. त्या जागेत मी असं खूपच भरभरून डेकोरेशन वगैरे करून दिलं त्यांना, की नाही इकडे पण बलून लावा, इकडे पण लावा, हे पण करा. असं करून ते बोलले, "बापरे ताई, आम्हाला खरंच नव्हतं वाटलं की तुम्ही एवढं करून देणार." मग त्यांच्याच रिलेटिव्हमध्ये, त्याच्या रिलेटिव्हमध्ये, त्यांच्या रिलेटिव्हमध्ये असं रिलेटिव्ह करत फ्रेंड्स असे माझे खूप फंक्शन झाले. मग आम्हाला ज्या दादांकडनं आम्ही इव्हेंट करून घ्यायचो, त्या दादांनी आम्हाला एक आयडिया दिली, की तुम्ही का नाही असं करत, की जस्ट डायलला तुम्ही तुमचा बिझनेस टाका. म्हटलं ठीक आहे. मग पण ह्या जर्नीच्या दरम्यान आम्ही असं केलं, की जे पैसे येत होते त्याच पैशात मी माझं थोडं सामान घेत होती. आता समजा एका फंक्शनमधून मला ₹2000 आले, तर मी त्या 2000 मध्ये माझे स्टँड बनवायची. मग परत पुढचे फंक्शन आले, तर मग 2 कटआउट बनवून ठेवायची. मग परत पुढचे पैसे आले, की 4 कटआउट. जसे पैसे येतील मी थोडं सामान मी बनवत गेली आणि आज माझ्याकडे नाही म्हटलं तरी 60% सामान मी असं करत जमा केलंय. घरातून मी पैसे टाकलेले नाहीये. तिकडेच ज्या दादांकडे मी इव्हेंटचं घेऊन जायची, की मला आता माझं हे फंक्शन आलंय, तुम्ही हे करून द्या. त्याच दादांनी मला टॅटू आर्टिस्ट, मॅजिशियन, गेम होस्ट, त्याच्यानंतर
पॉपेट शो, भरपूर आर्टिस्ट लोक जे होते, त्या सगळ्यांचे नंबर त्यांनी मला दिले. मला कधी लागलं तर मी, आणि जस्ट डायलला बिझनेस टाकल्यानंतर ह्या पण इन्क्वायरी यायच्या की आम्हाला फक्त एक मॅस्कॉटच हवा. मॅस्कॉट इन द सेन्स की एक कार्टून असतो त्याच्या जो वेअर करून, ज्याचा ड्रेस वेअर करून माणसाला फंक्शन मध्ये फिरायला लागतं वगैरे. असं करत करत माझी खूप ओळखी वाढली. रिलेशन मी खूप जास्त मेंटेन केले. आजही तुम्ही माझ्या वेबसाईटला जाऊन बघाल तर मला सगळ्यांनी, म्हणजे जितके पण मी रिव्ह्यू खूप उशिरा घ्यायला स्टार्ट केलं, पण जेव्हापासून स्टार्ट केलं सगळ्यांनी मला 5 स्टार दिले. माझ्या स्वतःलाच ते वचन देऊन ठेवलंय की जेव्हाही मी फंक्शन करते, छोटं असो, छोट्यातलं छोटं असो किंवा मोठ्यातलं मोठं असो, कुठलंही असो, ते मी माझ्या घरच्यासारखं समजून करते. जेव्हा माझ्या घरी फंक्शन असेल, माझं फंक्शन कोणीतरी खराब केलं, डेकोरेशन खराब करून दिलं किंवा, तर मला काय वाटेल हा विचार करून मी समोरच्याचं डेकोरेशन करते. आधी खूप मी प्रॉब्लेमला फेस केलेत की मी खूप कमी पैशांमध्ये फंक्शन्स करून दिले, जे की मला परवडले पण नाही. पण एकच गोष्ट मी ह्यामध्ये खूप कॉन्स्टंट ठेवली की मी नुकसान कधी, मी स्वतःच्या खिशातून कधीच पैसे टाकले नाही. हा, मला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये मी तिथपर्यंत केलंय, पण लॉस नाही होऊ दिला. प्रॉफिट थोडा कमी झाला किंवा झालाच नाही, असे पण मी फंक्शन केले. आणि हे करता करता मी खूप शिकत गेली. ते लोक जे करायचे ते मी बघायची. ते कसे बलून फुलवतात मी बघायची. मग हळूहळू मशीन घेतली, मग स्वतःचे बलून घेतले, मग शॉप, मग हे. आता सगळं मी स्वतः करते. पण तरीही इव्हेंट मॅनेजमेंट हा बिझनेस असा आहे की एकटीने होण्यासारखा नाहीये. तुम्हाला माणसांची गरज लागते. सो मी आता पण हा घरातलंच फंक्शन असेल, रिंग डेकोरेटच करायचं असेल तर मी एकटी सुद्धा जाऊन करून येते. किंवा हॉलमध्ये असेल किंवा मोठं काय आहे तर मला तिकडे माणसांची गरज लागते. आता मी ह्या गोष्टींमध्ये खूप प्रो होत होत पण मी कुठलाही कोर्स केलेला नाहीये. मला कोणी शिकवलं नाहीये. मी हे सगळं बघून 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 आता मी नेक्स्ट पुढचे जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्ही बघालच की मी स्वतःच किती छान डेकोरेशन करते. आणि हे बघून बघून मी कुठेच क्लास लावून, म्हणजे मी कुठे पैसा इन्व्हेस्ट केला नाही माझ्या ह्या बिझनेससाठी. म्हणून सांगत होती, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट जरी झिरो असली तरी स्ट्रगल खूप असतं, मेहनत खूप असते. त्याशिवाय इथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मी अजूनही शिकते, अजूनही मी स्ट्रगलच करते. पण होतंय, आता लेवलला येतात आहेत गोष्टी. आणि स्ट्रगल ह्या लेवलचं असतं की म्हणजे लिटरली गणपतीत मी खूप प्रोग्राम घेते. लिटरली मी माझ्या मुलाला 3-3, 4-4 दिवस बघत सुद्धा नाही. म्हणजे त्याची आणि माझी भेट सुद्धा होत नाही. रात्री मी 3ला, 4ला सकाळी घरी जाते. सकाळी मी 7ला घर सोडते गणपतीच्या वेळेला. म्हणजे एवढं असतं की खूप तेव्हा वाईट पण वाटतं. त्याच वेळेला माझ्या मुलाची परीक्षा पण सुरू असते. अजून जास्त मनाला लागतं. पण तो पण खूप समजूतदार आहे माझा मुलगा. तो स्वतः सगळं करतो व्यवस्थित. तेव्हा खूप वाईट वाटतं की अरे यार, पण असं वाटतं की नाही, हाच स्ट्रगलिंग पिरियड आहे. हेच कमवायचे दिवस आहेत. इथेच आपण करू शकतो. मी म्हातारी झाल्यावर मी हे काम नाही करू शकणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझा साईड बिझनेस, ह्याच बरोबर मी माझा साईड बिझनेस कसा चालवते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा बिझनेस खूप जास्त, आणि आता ट्रेनिंग म्हणजे आता सगळेच लोक करतात हे डेकोरेशन. सगळ्या इव्हेंट छोटे छोटे त्यांना करायचे असतात की बेबीच्या वेलकम पासनं ते सगळंच. सो बिझनेस ट्रेंडिंग आहे. तुम्हाला जर हेल्प लागली तर मी पण अवेलेबल आहे. मला तुम्ही ह्याच्यावर पण बोलवू शकता, मेसेजवर कॉल करू शकता किंवा माझ्या शॉपला व्हिजिट करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी पण तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. सो असा आहे आपला झिरो इन्व्हेस्टमेंट मधला छान असा बिझनेस. तुम्हाला नक्कीच फायदा होईल या गोष्टीचा असं मला वाटतं. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू.